नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीमदादा सगळ्यांना। काल दिबा पाटील न्यू एअरपोर्ट नवी मुंबईचं उद्घाटन झालं आहे आणि बघा की तो एअरपोर्ट बनायच्या आधी कन्स्ट्रक्शन चालू असताना कसं दिसत होतं। कोणी विचार पण नाही करू शकणार की हा एअरपोर्ट असा म्हणजे या जागी एअरपोर्ट बनणार। तर बघा, तिथून नदी जाणार होती, त्याला कन्वर्ट केलं, त्याचा नदीचा रस्ता वेगळा केला, तिथं जागा कशी होती, डोंगर होते, नदी पहाड सगळं काही काढून आता इतकं भारी इतकं सुंदर एअरपोर्ट बनवलं आहे की तुम्ही विश्वास पण नाही करू शकणार। आणि त्याच्यामध्ये सेफ्टी डिपार्टमेंटमध्ये माझे हजबंड होते आणि बघा ते फोटोमध्ये तुम्हाला दिसत आहेत। जेव्हा त्यांचे गौतम अदानीकडे यांचं प्रोजेक्टचं काम होतं, त्यांनी ही सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती। तर त्यांच्या अदानी ग्रुपमध्ये माझे हजबंड असल्यामुळे तर माझ्या हजबंडनी पण तिथं काम केलं आहे। तर मला एवढी खुशी होत आहे तुम्हाला सांगताना की माझ्या हजबंडचा पण हातभार या एअरपोर्टला आहे। आणि बघा एअरपोर्ट बनल्यानंतर किती सुंदर दिसतं आहे। मला तर एवढं छान वाटलं, इथलं कन्स्ट्रक्शन बनल्यानंतर किती भारी वाटलं। बघा लाइटिंग किती सुंदर असतं, डिजिटल तर इतकं सुंदर वाटते की मी सांगू नाही शकत आहे। मला इथं जाण्याचं पण होतं, चान्स होतं उद्घाटनाला, पण माझी मुलगी स्कूलमध्ये जाते, तिची सुट्टी होते 5:30ला, त्याच्यामुळे मी वापस नाही येऊ शकली असती, तिथे खूप उशीर लागला असता, त्याच्यामुळे मी नाही गेली। पण मला असं व्हिडिओ मिळाला आहे की मी ते तुम्हाला शेअर करताय। माझी खूप इच्छा होती, तुम्हाला आधीपासूनच हे शेअर करायची इच्छा होती, पण माझे हजबंड म्हटले की नाही आता आपण नाही करू शकत, नंतर बघू, नंतर केल्यानंतर। आणि तिथं कुठं जाणार फ्लाईट ते सगळं देऊन आहे। माझ्या हजबंडची टीम बघा, गौतम अदानीची सून, मुलगी सगळ्यांना कसं अटेंड करून त्यांना इन्फॉर्मेशन देत आहेत, पूर्ण एअरपोर्ट दाखवत आहेत आणि किती सुंदर बनलं आहे। आणि माननीय मुख्यमंत्रीजी, माननीय प्रधानमंत्रीजी यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं आहे। त्यांचे स्पीच वगैरे खूप छान होते, किती सुंदर बघा इथलं काम आहे। माननीय गौतम अदानीजी जी पण होते इथं, आणि खूप छान झालं असं उद्घाटन। खूप छान उद्घाटन सोहळा खूप छान पार पडला, खूप सुंदर होतं त्याची इन्फॉर्मेशन, त्यांचं बघा किती सुंदर आहे। मला तर खूप छान वाटलं आणि तुम्ही पण व्हिडिओ बघा, जर नाही बघितले असेल तर बघा आणि व्हिडिओला कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या बहिणीकडून खूप खूप आभार। थँक्यू सो मच। बाय।